नमस्कार मंडळी. बुक वाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. कृष्णाच्या कथा आपण लहानपणापासून ऐकत आलोय, पण सावंत यांनी देवत्वाच्या पलीकडे जाऊन एका मानवी कृष्णाला आपल्यासमोर उभं केलं आहे. अगदी. आणि मला वाटतं हेच या कादंबरीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आजच्या चर्चेत आपण त्याच कृष्णाला समजून घेणार आहोत, जो राजकारणाच्या पटावर आहे, जो कुरुक्षेत्रावर आहे आणि माणसांच्या सुखदुःखात सामील आहे. आणि म्हणूनच ही कादंबरी इतकी खास आहे. ती कृष्णाला देवळातून बाहेर काढून आपल्यासारख्या माणसांच्या जगात आणते. इथला कृष्ण देव नाहीये, तर एका युगाचा नायक आहे. युगनायक हा शब्दच खूप वजनदार वाटतो. हो आहेच. आणि स्रोतांनुसार ही केवळ एक उपाधी नाहीये, ही एक प्रचंड मोठी जबाबदारी आहे. म्हणजे काय नक्की? म्हणजे युगंधर म्हणजे जो एका युगाला आधार देतो, त्याला दिशा देतो. सावंतांनी सुरुवातीला स्पष्ट केलंय की कृष्णाचा जन्म हा काही अचानक घडलेला चमत्कार नाही. तो एका गरजेतून होतो. अगदी. जेव्हा समाज नैतिकदृष्ट्या पूर्णपणे ढासळतो, जेव्हा सगळी मूल्य पायदळीत उडवली जातात, तेव्हा त्या समाजाला सावरण्यासाठी एका चेतनेला आकार घ्यावा लागतो. तो आकार म्हणजे कृष्ण. वाह, म्हणजे त्याचा जन्म ही एक ऐतिहासिक गरज होती. मला वाटतं याच दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्या संपूर्ण प्रवासाकडे पाहावं लागेल, नाही का? बरोबर. त्याच्या जन्मापासून ते अगदी त्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत. त्याच्या बाललीलांमागे कोणती क्रांती दडली आहे आणि गोवर्धन उचलण्यासारख्या घटनेला चमत्कार न म्हणता एक सामाजिक विधान का म्हटलं आहे. हो. आणि मग प्रेम, कर्तव्य, राजकारण, युद्ध या प्रत्येक टप्प्यावर तो कसा बदलत जातो, स्थित्यंतर अनुभवतो आणि शेवटी त्याचा खरा वारसा काय आहे, या सगळ्याचाच धांडोळा आपल्याला घ्यायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया त्याच्या जन्माच्या त्या नाट्यमय प्रसंगापासून. कंसाचा तुरुंग, मुसळधार पाऊस, दुथळी भरून वाहणारी यमुना. लहानपणी ह्या गोष्टी ऐकताना हे सगळं किती दैवी वाटायचं. हो, पण स्रोतानुसार या प्रत्येक गोष्टी मागे एक रूपक दडलेलं आहे. तेच मला खूप भावतं. तो मुसळधार पाऊस. हो, तो पाऊस म्हणजे जणू त्या युगातील साठलेली पाप, भीती आणि अन्याय धुवून काढण्याची एक प्रक्रिया आहे. आणि अशा परिस्थितीत वसुदेव लहानग्या कृष्णाला डोक्यावर घेऊन यमुना पार करतो. ते केवळ एका बापाचं धाडस नाहीये, ते मानवतेचं प्रतीक आहे, जी संकटांच्या महापुरातूनही आशेचा दिवा विझू न देता पैलतेरी घेऊन जाते. वाह, म्हणजे तो जन्मच मुळी अंधारात पेटलेल्या एका पंटीसारखा आहे. बरोबर. आणि ही पंटी गोकुळात पोहोचते. तिथे त्याचं बालपण, लोणी चोरी याकडे आपण नेहमी निरागस खोड्या म्हणूनच पाहिलं. पण युगंधर वाचताना जाणवतं की सावंत यांना यातून काहीतरी वेगळंच सुचवायचं आहे. त्यांना हेच सांगायचं आहे की क्रांतीची सुरुवात नेहमी मोठ्या गंभीर घटनांमधून होत नाही, ती कधी साध्या आनंदी क्षणांमधून होते. अगदी. कान्हा लोणी चोरतो, पण तो एकटा खात नाही, तो सगळ्या सवंगड्यांना वाटून खातो. हे सहभागाचं आणि समानतेचं पहिलं प्रात्यक्षिक आहे. म्हणजे कंसाच्या त्या भीतीदायक साम्राज्यात त्याचं हसणं, खेळणं हाच एक विद्रोह होता. बरोबर. जिथे भीतीचं राज्य आहे, तिथे आनंद व्यक्त करणं हीच क्रांती आहे. स्रोतांमध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे, खरा आनंद हाच सर्वात मोठा विद्रोह असतो. आणि हा विद्रोह मग पुढच्या टप्प्यावर पोचतो, गोवर्धन पर्वत उचलण्याच्या प्रसंगात. हो. मला आठवतोय लहानपणी ही कथा ऐकल्यावर कृष्णाच्या दैवी शक्तीवर पूर्ण विश्वास बसायचा. पण युगंधर वाचताना जाणवलं की सावंत यांना इथे चमत्कार दाखवायचाच नाहीये. नाहीच. त्यांनी या घटनेला एका सामाजिक क्रांतीचं रूप दिलंय, जे खूपच अनपेक्षित होतं. अगदी. तो चमत्कार नव्हता, ते एक सामाजिक आणि राजकीय विधान होतं. कसं काय? तोपर्यंत गोकुळवासी इंद्राची पूजा करायचे. इंद्र कोण? तर स्वर्गाचा राजा, जो रागावला तर पाऊस रोखून देईल. म्हणजे त्याची पूजा भीतीतून केली जायची. हां. कृष्णाने त्यांना एक साधा तर्कशुद्ध प्रश्न विचारला. तो म्हणाला, आपल्याला पाऊस ढग देतात, दूध गाई देतात आणि आसरा हा पर्वत देतो, मग आपण त्यांची पूजा का करू नये, इंद्राची का? म्हणजे त्याने लोकांना कर्मकांडाच्या भीतीतून बाहेर काढून थेट निसर्गाशी जोडलं, कृतज्ञतेशी जोडलं. त्याने धर्माची व्याख्याच बदलून टाकली. बरोबर. धर्म म्हणजे भीती नाही तर कृतज्ञता, धर्म म्हणजे नियम नाहीत तर निसर्गाशी असलेलं जिवंत नातं. आणि हीच त्याच्या युगधर्म स्थापनेची पहिली ठिणगी होती. हो, असा धर्म जो काळासोबत बदलतो, जो जुन्या निरुपयोगी परंपरांना आव्हान देतो. आणि याच आव्हानानंतर त्याच्या आयुष्यात एक असं पर्व येतं जे सामाजिक नाही तर पूर्णपणे भावनिक आहे. वृंदावन. वृंदावन. इथे क्रांती नाही तर प्रेम आहे.
किंवा कदाचित प्रेम हीच एक वेगळी क्रांती आहे. युगंधर या नात्याकडे कसं पाहतो? युगंधरमधलं राधाकृष्णाचं प्रेम हे केवळ दोन व्यक्तींमधली प्रणयकथा नाहीये. नाही, ते जीवात्मा आणि परमात्मा यांच्या एकरूपतेचं प्रतीक आहे. कृष्णाची बासरी म्हणजे काय? ती जणू परमात्म्याने सृष्टीला घातलेली साद आहे. आणि राधा म्हणजे तो प्रत्येक जीव जो ती साद ऐकून स्वतःला विसरून जातो, तल्लीन होतो. पण मग कृष्ण वृंदावन सोडून जातो आणि ती बासरी शांत होते. तो क्षण खूपच हृदयद्रावक आहे. वाचताना असं वाटतं की सगळंच संपलं. हो, पण स्रोत सांगतात की ते संपणं नाहीये, ते स्थित्यंतर आहे. स्थित्यंतर म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं. बरोबर. बासरी शांत होते कारण आता प्रेमाची जागा कर्तव्याने घेतलीय. एका प्रियकराचा प्रवास आता एका नेत्याच्या, एका युगपुरुषाच्या भूमिकेकडे सुरू झालाय. निरागसतेचा अंत आणि जबाबदारीची सुरुवात. हा बदल अटळ होता. आणि मग तो मथुरेला जातो, कंसवध करतो, पण संघर्ष तिथे संपत नाही. जरासंधाचे सतत हल्ले होत राहतात. हो. आणि मग तो एक असा निर्णय घेतो जो अनेकांना आजही पचवणं कठीण जातं. मथुरा सोडण्याचा निर्णय? याला तर सरळ सरळ पळपुटेपणा म्हटलं जातं. हो, वरवर पाहतात तसंच वाटतं की कृष्ण जबाबदारीतून पळ काढतोय. पण युगंधर इथेच आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देतो. हा पळपुटेपुढं नाही, ही कमालीची दूरदृष्टी आहे. ती कशी? कृष्णाच्या लक्षात येतं की सततच्या युद्धांमुळे मथुरेची शक्ती आणि साधन संपत्ती वाया जात आहे. उद्ध्वस्त झालेल्या गोष्टींना कवटाळून बसण्यापेक्षा एका नव्या, सुरक्षित आणि समृद्ध समाजाची निर्मिती करणं जास्त महत्वाचं आहे. आणि याच विचारातून द्वारकेची स्थापना होते. हो, आणि द्वारका म्हणजे फक्त एक नवीन राजधानी नाही, तर ते एका आदर्श समाजाचं स्वप्न आहे. एक अशी नगरी जी समुद्राने वेढलेली आहे, म्हणजे शत्रूंपासून सुरक्षित आहे, जिथे व्यापार आहे, समृद्धी आहे, न्याय आहे आणि न्याय आहे. इथे कृष्ण विध्वंसक नाही, तो एक निर्माता आहे. आणि इथेच तो खऱ्या अर्थाने युगंधर म्हणून आपल्या समोर येतो. अगदी. म्हणजे एका बाजूला कृष्ण द्वारकेत एक आदर्श राज्य निर्माण करत होता, पण त्याच वेळी हस्तिनापुरात मात्र एका महाभयंकर विनाशाची बीज पेरली जात होती. द्यूतप्रसंग, द्रौपदी वस्त्रहरण. मला वाटतं हा केवळ महाभारताचा नाही, तर युगंधर कादंबरीचाही भावनिक केंद्रबिंदू आहे. नक्कीच. आणि या प्रसंगावर कृष्णाची जी प्रतिक्रिया आहे ती खूप महत्वाची आहे. तो संतापतो, पण त्याच्या भावना केवळ रागापुरत्या मर्यादित नाहीत. स्रोत तिथे दैवी दुःख हा शब्द वापरतात. दैवी दुःख याचा नेमका अर्थ काय? ते दुःख केवळ द्रौपदीच्या अपमानाचे नाही, ते भरसभेत भीष्म, द्रोण, कृपाचार्य यांसारख्या महान लोकांसमोर धर्माचीच अब्रू लुटली जात असल्याचे दुःख आहे. त्या क्षणी त्याला कळतं. त्याला त्या क्षणी कळून चुकतंय की आता संवाद आणि समेटेच्या सर्व शक्यता संपल्या आहेत. जगाचा तोल ढलला आहे आणि तो परत मिळवण्यासाठी आता युद्ध अटळ आहे. आणि युद्धापूर्वी मदतीसाठी आलेल्या अर्जुन आणि दुर्योधनाचा प्रसंगही हेच दाखवतं, नाही का? हो, तो प्रसंग म्हणजे दोन विचारसरणींमधला फरक स्पष्ट करतो. दुर्योधन कृष्णाची नारायणी सेना निवडतो, म्हणजेच सैन्य, शस्त्र, भौतिक शक्ती. आणि अर्जुन निवडतो निशस्त्र कृष्णाला, म्हणजेच शहाणपण, मार्गदर्शन आणि विवेक. आणि कृष्णाने अर्जुनाचा सारथी होणं स्वीकारलं. हे किती सुंदर रूपक आहे. आहेच. देव भक्ताच्या पुढे उभा राहत नाही, तर त्याच्या बाजूला बसतो, त्याच्या रथाचे लगाम हातात घेतो आणि योग्य दिशा दाखवतो. वर्चस्व न गाजवता केलेलं हे नेतृत्व आहे. हो. आणि मग कुरुक्षेत्रावर ऐन युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन शस्त्र खाली ठेवतो. समोर आपलेच नातेवाईक पाहून तो गोंधळून जातो. आणि त्यातूनच गीतेचा जन्म होतो. आणि सावंत यांनी गीतेला एखाद्या धर्मग्रंथासारखा नाही, तर दोन मित्रांमधल्या अत्यंत प्रामाणिक चर्चेसारखं मांडलंय. पण युद्धादरम्यान असे अनेक प्रसंग येतात जे नैतिकदृष्ट्या खूप गुंतागुंतीचे आहेत. भीष्म, द्रोण, कर्ण यांसारख्या महान योद्ध्यांचा मृत्यू. यात कृष्णाची भूमिका नेहमीच सरळ मार्गी नसते. तो अर्धसत्याचा आधार घेतो, छळाचा वापर करतो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे ऐकताना एक प्रश्न मनात येतो की मोठ्या ध्येयासाठी साधनं कोणतीही असली तरी चालतात. हा विचार थोडा धोकादायक नाही का? हो, बरोबर. कारण यामुळे त्याच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. आणि युगंधर या नैतिक गुंतागुंतीला कसा हाताळतो हे पाहण्यासारखं आहे. स्रोत काय सांगतात यावर? स्रोत याचं उत्तर असं देतात की धर्माचं स्वरूप हे परिस्थितीनुसार बदलतं. ते दगडावर कोरलेल्या नियमांसारखं नाही. म्हणजे
जेव्हा समोरचा अधर्म सर्व मर्यादा ओलांडतो, जेव्हा भीष्म आणि द्रोणांसारखे लोक अधर्माच्या बाजूने उभे राहून त्याला मूक संमती देतात, तेव्हा त्यांना हरवण्यासाठी सरळ मार्ग कुचकामी ठरतात. कृष्णाने वापरलेला छळ किंवा अर्धसत्य हे फसवेगिरीसाठी नाही, तर भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेत संतुलन पुन्हा स्थापित करण्यासाठी आहे. धर्म हा एक जिवंत विचार आहे. युद्ध संपतं, पांडव जिंकतात, पण तो विजय इतका भयावह आहे की तो पराभवासारखा वाटतो. सगळीकडे फक्त विध्वंस आणि दुःख. आणि याच क्षणी गांधारीचा शाप कृष्णाच्या जीवनाला एक नवी अनपेक्षित दिशा देतो. हो, ती त्याला म्हणते की ज्याप्रमाणे माझ्या कुळाचा नाश झाला, तसाच तुझ्या यादवांच्या कुळाचाही आपापसात लढून नाश होईल. आणि कृष्णाची प्रतिक्रिया ती अक्षरशः थक्क करणारी आहे. तो शांतपणे तथास्तु म्हणून तो शाप स्वीकारतो. ही शरणागती आहे की हतपलता? मला वाटतं यापैकी काहीच नाही. हे ज्ञान आहे. ज्ञान. त्याला माहीत आहे की प्रत्येक निर्मितीमध्ये विनाशाचे बीज लपलेले असतेच. त्याने स्थापन केलेली द्वारका कितीही आदर्श असली तरी सत्तेचा आणि अहंकाराचा मोह त्याच्या यादवांनाही सोडणार नाही, हे त्याला माहिती आहे. तो नियतीचा खेळ जाणतो. आणि तो शाप खरा ठरतो. द्वारकेत यादवांमध्ये संघर्ष पेटतो आणि संपूर्ण कुळ नष्ट होतं. हो, ज्याने संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी महाभारत घडवलं, तो आपल्याच लोकांना का वाचवत नाही? कारण तो त्यात हस्तक्षेप करत नाही. तो ते वेदनेसह पण एका साक्षी भावाने पाहतो. यात एक मोठं रूपक दडलेलं आहे. कोणतं? कोणतीही संस्कृती किंवा समाज जेव्हा अहंकार आणि सत्तेच्या गर्वाने भरून जातो, तेव्हा त्याचा अंत बाहेरून शत्रू करत नाही, तो आतूनच होतो. द्वारकेचा विध्वंस हे त्याचेच प्रतीक आहे. आणि मग येतो कृष्णाचा अखेरचा प्रवास. सर्वस्वाचा त्याग करून एकट्याने जंगलात जाणं. आणि तिथे एका सामान्य शिकाऱ्याच्या बाणाने त्याचा अंत होणं. एका युगपुरुषाचा असा शेवट. हे वाचताना खूप विचित्र वाटतं. पण सावंत त्याला शेवट मानत नाहीत. ते त्याला पुन्हा एकदा स्थित्यंतर म्हणतात. स्थित्यंतर? रूपाचं अरूपात विलीन होणं. म्हणजे मृत्यूही सुद्धा एक शोकांतिका नाही, तर एक बदल आहे. अगदी. आणि मरण्यापूर्वी तो त्या शिकाऱ्यालाही माफ करतो. कारण त्याच्या दृष्टीत कुणी गुन्हेगार नाही, सगळे केवळ निमित्त मात्र आहेत. हेच त्याच्या संपूर्ण जीवनाचा सार आहे. निस्वार्थ कृती आणि सीमाहीन करुणा. तर मग या सगळ्या प्रवासातून युगंधर कृष्णाचा वारसा काय आहे? त्याने मागे काय ठेवलं? मंदिरं? मूर्ती? नाही, त्याचा वारसा मंदिरांमध्ये किंवा मूर्तींमध्ये नाहीये. तो चेतनेमध्ये आहे. चेतनेमध्ये? हो. गीता ही त्याची जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे, जी आजही तितकीच प्रासंगिक आहे. स्रोतांनुसार युगांधर व्यक्तीच्या रूपात परत येत नाही, तो विचारांच्या रूपात परत येतो. म्हणजे नेमकं कसं? म्हणजे जेव्हा जेव्हा जगात अंधार वाढतो, अन्याय वाढतो, तेव्हा मानवतेमध्ये जी जागृती होते, न्यायासाठी उभं राहण्याची जी इच्छाशक्ती निर्माण होते, तोच युगांधर असतो. त्याची बासरी आजही वाजते, फक्त ती ऐकण्यासाठी आपल्याला आपल्या आतला कान जागा ठेवावा लागतो. अप्रतिम. शिवाजी सावंत यांची युगांधर ही कादंबरी आपल्याला कृष्णाकडे केवळ एक पूजनीय देव म्हणून नाही, तर मानवी चेतनेच्या सर्वोच्च शिखराच्या रूपात पाहायला शिकवते. संतुलन, जागरूकता आणि निस्वार्थ कृती यांचं ते मूर्तिमंत प्रतीक आहेत. आणि ही कादंबरी जाता जाता आपल्या समोर एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जाते. कोणता प्रश्न? नाही, तुम्हीच सांगा. खरी द्वारका ती नव्हती जी समुद्रात बुडाली. खरी द्वारका आपल्या प्रत्येकाच्या आत आहे. आपली खरी क्षमता, आपलं खरं स्वरूप.